तर आज कमी तेलात आणि कमी मसाल्यात बनणारी अशी मी पण ही भाजी खाणार आहे, कारण टेस्ट छान होते, दिसायला पण छान आणि कमी मसाला, हेल्दी अशी ही भाजी राहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्या बेसिक गोष्टी आहेत, जसे की तोंडूल धुवून घेणे, कापून घेणे, म्हणजेच कट करून घेणे, ह्या सगळ्या गोष्टी मी स्किप केलेल्या आहे, कारण त्या बेसिक गोष्टी आहे. तर मी तोंडूल स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि लांब छोट्या आकारात कापून घेतलेले आहे, मध्यम आकाराचे घेतलेले आहे. त्याच्यात काही एकदम जास्त तोंडूल मी काही हिरवे आणि 1-2 असे गुलाबी कलरचे थोडेसे असलेले मी फेकून न देता कापलेले आहे. जास्त पिकलेले नाही आहे, नाहीतर तुम्हाला दिसेल तर तुम्ही म्हणाल की पिकलेले आहे. थोडेफार गुलाबी कलरचे, त्याची चव थोडीशी आंबट गोड अशी येते, म्हणून मग मला ते आवडते, म्हणून मग मी ते घेतलेले आहे. तर इथं मी पहिल्यांदा ते जे तोंडूल होते ते थोडे तेलावर कमीत कमी 7 ते 8 मिनिट तेल टाकून मस्त असे थोडे नरम होईपर्यंत असे फ्राय करून घेतले आणि मग मी पुन्हा कढईत थोडं तेल टाकलं आणि थोडं कांदा, म्हणजे छोटे 2 मध्यम कांदे बारीक चिरून घेतले. कढईमध्ये तेल टाकून मोहरी, जिरं याची फोडणी दिली आणि 2 बारीक कांदे मस्त तेलात परतून घेतले. कांदे चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घेतले. मग त्याच्यात हिरव्या मिरच्या टोमॅटो बारीक चिरून घेतले. टोमॅटो नरम होण्यासाठी लवकर व्हावे याकरिता मी त्याच्यात मिरची पूड, म्हणजेच मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ, हळद टाकलेलं आहे. आणि ही जी भाजी आहे ती आपण कुठलाही मसाला न वापरता केलेली आहे. कसं झालं आहे आजकाल, ज्या काही भाज्या आपण बनवतो त्याच्यात भरपूर असे मसाले असतात आणि मग मसाल्यामुळे आपलं पचन जे आहे ते बिघडून जाते. म्हणजे जास्तीत जास्त मोस्ट ऑफ टाईम आपण मसाले खूप वापरत आहे, तर मसाल्याचा मी जास्तीत जास्त वापर टाळते. म्हणजे मी ज्या भाज्या बनवते त्याच्यात मसालेच नसतात, म्हणून मग मी म्हटलं चला तुमच्याशी पण ही भाजी शेअर करावं. हेल्दी पण आहे आणि कुठलेच मसाले न घातल्यामुळे पचण्यासाठी जड नाही आहे आणि सगळे खातील अशी भाजीची टेस्ट एकदम छान अशी झालेली होती, म्हणून मग मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर इथे ते जे टोमॅटो आहे ते थोडे मस्त नरम झालेले होते आणि मिरची पूड, हळद आणि मीठ फक्त एवढंच टाकलेलं आहे आणि त्याच्यावर छान फिरवून झाकण ठेवलेलं आहे. आणि इथे मी 2 वाट्या पाणी ठेवत आहे झाकणावर आणि कमीत कमी 10 मिनिट ती भाजी मस्त तेलात होऊ द्यायची. मध्ये फिरवून बघायची बुडाला लागते का तर, आणि झाकणातलं थोडं अर्धं पाणी त्याच्यात टाकून द्यायचं आणि अर्धं पाणी पुन्हा झाकणावरच ठेवायचं आणि मध्ये फिरत राहायचं. अशी आपली तोंडूलची भाजी हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि सी जीवनसत्व असणारी ही भाजी आहे. बघू शकता भाजी किती सुंदर दिसत आहे आणि ती शिजलेली पण आहे. मी झाकण काढलेलं आहे, चेक केलेली आहे भाजी कशी झाली आहे ती. खूप सुंदर अशी शिजलेली आहे. थोडा तळतळ आवाज करत होता भाजीचा, खूप मस्त रंग आलेला आहे. तर भाजी झालेली आहे. भाजीची टेस्ट पण खूप छान झालेली होती. तर याच्यानंतर मग मी स्वयंपाक झाला, जेवण झालं आणि दुपारचे थोडे कामं आवरायला घेतले. त्यामध्ये मी आज कपड्यांच्या घड्या केल्या. म्हणजे एक ड्रेसिंग टेबल होतं, त्याच्यामध्ये काही कपडे अस्ताव्यस्त झाले होते, त्याच्या घड्या केलेल्या आहे आणि सगळं व्यवस्थित नीटनेटकं जागच्या जागी ठेवून दिलेलं आहे. ड्रेसिंग टेबलच्या खाली एक कप्पा आहे, थोडी साफसफाई केली तर मनाला छान वाटते, म्हणून मग व्यवस्थित राहते. साफसफाई करून घेतलेली आहे, घेता येते तिथून. कपड्याच्या घड्या जर व्यवस्थित केल्या तर मग दिवसभर. आणि काही या साईडला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा.
जर आवडलाच तर इतरांना शेअर पण करा आणि कमी मसाल्याची अशी ती आजची भाजी बनवलेली होती मी.